नमस्कार, मी सुधाकर काश्यप. मी इंडियन न्यूजला ब्युरो चीफ आहे आणि गेली 32 वर्ष क्राईम रिपोर्टिंग कव्हर करतोय. क्राईम रिपोर्टिंग एक महत्त्वाची बीट आहे एकूणच आमच्या क्षेत्रामध्ये आणि ती मी कव्हर करतोय. मुद्दा आजचा आहे की आज मुंबईचे पोलीस आयुक्त आज नव्याने नियुक्त होत आहेत आणि त्यांचं नाव आहे देवेन भारती. याआधी फणसाळकर होते. फणसाळकर गेली 3 वर्ष पोलीस आयुक्त होते. अनेक महत्त्वाची कामगिरी त्यांनी केलेली आहे. त्यानंतर आज ते रिटायर्ड होत आहेत आणि त्यानंतर त्यांच्या जागी देवेन भारती यांची नियुक्ती झालेली आहे. आजच सरकारने त्याचे आदेश काढलेले आहेत आणि आता पुढच्या काही वेळामध्ये देवेन भारती हे आपला पदभार स्वीकारणार आहेत आणि ते मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असतील. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. देवेन भारती हे 1984 बॅचचे अधिकारी आहेत. ते IPS अधिकारी आहेत ते आणि गेली 31 वर्ष ते पोलीस सेवेमध्ये आहेत. IPS म्हणून काम करतात. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी सेवा केलेल्या आहेत. ते EOW ला होते. त्यानंतर त्यांनी ATS ला त्यांनी काम केलंय. क्राईम ब्रांचचे ॲडिशनल CP म्हणून काम केलंय. जॉईंट CP लॉ अँड ऑर्डर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अनेक महत्त्वाची पदं त्यांनी भूषवलेली आहेत आणि गेल्या वर्षभरापासून ते मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त होते. म्हणजे ही पोस्ट खरं तर नव्हती, पण ही क्रिएट केली गेली, त्यांच्यासाठी क्रिएट केली गेली आणि ते या पदावरती होते. आता फणसाळकर रिटायर्ड झाल्यानंतर देवेन भारती यांना बढती देऊन त्यांना पोलीस आयुक्त करण्यात आलेला आहे. फार महत्त्वाची अशी नियुक्ती आहे. मुंबई पोलीस दल आणि मुंबई पोलीस आयुक्त पद हे दोन्ही ऐतिहासिक पदं आहेत. ही गेली 150 वर्षाचा मुंबई पोलीस दलाचा इतिहास आहे. त्याच्यामध्ये ही पदं जी आहेत ही कायम आहेत आणि हा सगळा पूर्णपणे जर मुंबईचा पोलीस आयुक्त जो असतो त्याच्याकडे ही अख्ख्या मुंबईची सगळी जबाबदारी असते. त्यांच्या हाताखाली 4 जॉईंट CP असतात. लॉ अँड ऑर्डर, EOW, त्यानंतर ॲडमिन, ट्रॅफिक हे सगळे जॉईंट CP असतात. पण मुंबई पोलीस आयुक्त एक ग्लॅमर असं पद आहे आणि ह्या पदाच्या अनुषंगाने त्यांची जबाबदारी देखील तेवढीच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे देवेन भारती यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक महत्त्वाची कामं केलेली आहेत, अनेक कामगिरी केलेली आहेत. ते ATS ला असताना ISISच्या विरोधामध्ये त्यांनी मोठी मोहीम उघडली होती आणि त्यांनी कारवाई केली होती. अनेक जे तरुण मुलं, जे मुस्लिम मुलं जे ISISकडे जात होते त्यांना रोखण्यामध्ये, त्यांचं परिवर्तन करण्यामध्ये, त्यांना चांगल्या मार्गाला लावण्यासाठी त्यांनी एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. त्याच्यामुळे त्यांची ती कामगिरी एक लोकांच्या लक्षात राहिलेली आहे. ते EOW ला होते. EOW मध्ये पण त्यांनी महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते लॉ अँड ऑर्डर जॉईंट CP होते. मुंबईचा पूर्ण पोलीस आयुक्ताच्या हातात जरी मुंबई असली तरी लॉ अँड ऑर्डरचा जॉईंट CP फार महत्त्वाचा असतो. कारण का की मुंबईत 100 पोलीस स्टेशन आहेत आणि या 100 पोलीस स्टेशनची जबाबदारी, त्यांचे डे टू डे काम या सगळ्यांवरती सगळी जी माहिती जी आहे ती देवेन भारती यांना ठेवावी लागत होती आणि ते ठेवत होते. म्हणजे फार महत्त्वाचं असं पद आहे. त्या महत्त्वाच्या पदावर त्यांनी देखील काम केलेलं आहे. आता परत ते पोलीस आयुक्त झाल्यानंतर पुन्हा त्यांच्यावरती जबाबदारी आलेली आहे आणि आता लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुका मुंबई पोलिसांसाठी फार महत्त्वाचं आव्हान ठरणार आहेत. कारण का की आता पूर्वी 1-2 पक्ष होते, पण आता 5-5, 6-6 पक्ष झालेले आहेत. राष्ट्रवादीचे 2 पक्ष झालेले आहेत, शिवसेनेचे 2 पक्ष झालेले आहेत, BJP, काँग्रेस, मनसे असे वेगवेगळे पक्ष झालेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते निवडणुकीला उभा राहत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी त्यांच्यामध्ये अनेक वाद निर्माण होत असतात. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. ही सगळी हे सर्व हाताळण्याची जबाबदारी जी असते ही मुंबई पोलिसांची असते आणि एवढ्या मोठ्या मुंबईमध्ये कुठेही भडका होऊ नये, कुठेही मुंबईमधला कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये. कारण का की एखाद्या पक्षाबाबत जर दहिसरमध्ये काय झालं तर त्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या मुंबईवर उमटू शकतात. हे पोलिसांना माहिती असतं. कारण का की ती पक्षाची यंत्रणा असते. प्रत्येक पक्ष आपल्या कार्यकर्त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो आणि कार्यकर्त्यावरती काय जर कारवाई झाली तर मोठ्या संख्येने ते जमत असतात. ही सगळी आव्हानं असतं. आता पूर्णपणे मुंबई पोलिसांना पेलावी लागणार आहेत. लवकरच जी महानगरपालिकेच्या निवडणूक होतात त्यावेळी एक मोठं आव्हान मुंबई पोलिसांसमोर असेल. जवळजवळ 3 वर्षानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. मध्ये प्रशासक बसलेले मुंबई महानगरपालिकेच्या एकूणच कार्यकारिणीवरती, एकूणच ह्या महानगरपालिकेवरती प्रशासक जो आहे हा गेली 3 वर्ष कामकाज करतोय. मात्र आता पुढच्या 5-6 महिन्यामध्ये ह्या निवडणुका होण्याची शक्यता आहेत आणि त्यावेळी आपली मुंबई पोलिसांना आपलं कर्तव्य बजावण्यासाठी संधी मिळणार आहे. एकूणच देवेन भारती हे हे वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे
ते एक सरकारच्या जवळचे अधिकारी म्हणून ते मानले जातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे अधिकारी म्हणून मानले जातात आणि त्याचमुळे त्यांना त्यांच्यासाठी विशेष पोलीस आयुक्त पद हे जे आहे हे निर्माण केलं गेलं आणि त्याच्यावर त्यांना बसवलं गेलं. एक दुसरं कुठलंही पद, अनेक पद आहेत ऍडिशनल डीजीची रँकची, पण तरी देखील त्यांच्यासाठी हे पद निर्माण केलं गेलं आणि ते पद जे आहे ते त्यांच्यावर त्यांना तिथे त्या पदावरती बसवलं गेलं. म्हणजे एक प्रकारे ऐतिहासिक सगळ्या पदांना डावलून म्हणजे हे करून ते पद निर्माण केलं गेलं आणि गेली 1.5 वर्ष देवेंद्र भारती ह्या पदावरती आहेत आणि आपलं काम करतायत, चोख काम करतायत ते. पण एकच आहे की देवेंद्र भारती हे सरकारच्या अगदी जवळचे अधिकारी म्हणून ओळखले जातात आणि त्याचमुळे आता त्यांची नियुक्ती जी आहे ही पोलीस आयुक्त म्हणून होत आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचं हे चॅनल आहे. ह्या चॅनलला नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.